करत आहोत नवचैतन्य स्पोर्ट गांधरे चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा थरार आणि पंचांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी पाहू शकता आपण निखिल भोईर आणि निखिल बागुल दोन्ही एन निखिल मैदानाच्या आतमध्ये व्यावसायिक खेळाडू म्हणून निखिल भोईर निखिल बागुल यांचं एक मोठं नाव वाडा 11 गोव्याची स्पर्धा निखिल बागुल यांनी मॅन ऑफ द मॅच घेताना गाजवली होती ते क्षण आज या आठवत आहेत. जयजी नाईक आणि रुपेजी ठाकरे यांचं आगमन. वेलकम व्हीआयपी डायस. जयजी नाईक रुपेजी ठाकरे नवचैतन्य स्पोर्ट आयोजित चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक स्वागत. बघा एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. तुम्हाला जेही पारितोषिके लावायची आहेत ती पारितोषिकं तुम्हाला कॅश स्वरूपानं कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करावी लागतील. का पारितोषिकं कॅश जर कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा नसेल तर ते अनाउन्स केलं जाणार नाही. आणि त्यापुढे ते महत्त्वाचं आहे की जर पारितोषिक तुम्ही लावताय ते खेळाडूला मिळालं नाही तर ते पारितोषिक जमा केलं जाईल, परत रिटर्न मिळणार नाही. कुणीही यापुढे नोंद ठेवा. पारितोषिक अनाउन्समेंट केलं तर ते कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा केल्यानंतरच अनाउन्समेंट केलं जाईल आणि जर इन केस ते खेळाडूनं जिंकलं नाही तर ते परत मिळणार नाही, ते जमा केलं जाईल. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. आणि या ठिकाणी पाहू शकता आपण एक धाव कंप्लीट केली आणि 2100 रुपये आदेश प्रतिष्ठान शिरसाड यांचे ऑनलाईन जे बक्षीस लागलं होतं 2100 रुपयाचं ते अक्षय पांडव यांच्याकडे ऑनलाईन आलेले आहेत. बघूया या ठिकाणी मॅच भन्नाट पाहायला मिळते. आणि इथे बघितलं आपण एक धाव मिळते. गोलंदाज बॉलिंग मार्कवर योगेशला पाहताय. फिरकी गोलंदाज समोरचा सुद्धा खतरनाक बॅटर आहे. अच्छे को हराया है रितेश. सुरेख शॉट, वाट शॉट, ये खेलेगा तो मैच बनेगी. चर्चा कमेंट्री बॉक्स में चलती रहेगी. कम ऑन डीजे. प्रिशा 11 क्युर्ली टीमला आशिष पाटील आणि धनंजय स्पोर्ट चंदगडकडनं शुभेच्छा येत आहेत. अक्षय पांडव आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. आणि या ठिकाणी पाहिलं आपण तर ऑन साइडला बॉल शॉर्ट मिड विकेटला बॉल फील केलं. एक धाव कंप्लीट. सिंगल धावेन धावसंख्या फलकावर आकडा जाऊन पोहोचतोय 6 या धावसंख्येवर. 3 बॉलचा खेळ झालाय आणि चॅम्पियन ट्रॉफीकडे नजरा अगदी युट्यूबला tenniscricket.in वर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज योगेश बॉलिंग मार्कवर. राहुल या ठिकाणी मिड ऑन झोनला आहेत. तर प्रमोद या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटला फिल्डिंग करतायत. पुल केले बॉलला आणि बॉल येतो या ठिकाणी. ओ माय गॉड, षटकार, परंतु एफर्ट्सला सलाम. कमांड इज मजबूत आहे. दबा 12. 4 बॉल मध्ये 12 ठोकलेले आहेत. चांगला बॉल गुड लेंथ वरनं या ठिकाणी थेट उचली घेताना पाहायला मिळते. गुड लेंथ स्पॉटच्या थोडा पुढे मात्र बॉलला ठेवलं आणि योगेश विकेट टेकर राहिलेत. कित्येक स्पर्धा गाजवलेला गोलंदाज आहेत. 6 बॉल 4 धावा 2 धावा रोखलेले आहेत. पॉवर प्ले मध्ये छाप टाकतायत. मोठ्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत. बॅटिंग सुद्धा खतरनाक. प्रथमेश ठाकरे ऑल इंडियाला हरवलेले टीम आहे. आणि बघा काय रितेश या ठिकाणी मात्र कॉलिंग परफेक्ट करताय. धाव निघेल अंदाज आहे, अनुभव आहे. ही मॅच यादगार आहे. या मॅच मध्ये समीकरण दोघांची चांगल्या पद्धतीने लागतील. एकमेकांचा खेळ ओळखीचा जेव्हा असतो ना तेव्हा संघर्ष मोठा होतो. कारण दोन मित्रांमध्ये जेव्हा संघर्ष होतो ना तेव्हा ते युद्ध जगात
ओळखलं जातं. ओळख जिथे संघर्ष मोठा तिथे. दया बॉलिंग मार्कवर येत आहे. दयेश विकेट टेकर गोलंदाज याच मैदानात, हे जगताप मैदान. आणि इथेच मात्र WPL लीग जिथे पापा शेखनं बाईक घेतली होती आणि 4 विकेट घेण्याचं रेकॉर्ड ओव्हर मिडल टाकताना केलं होतं. गोलंदाज तयार. पहिला बॉल, विकेट टेकर गोलंदाज. स्ट्रायकिंगला बॅटर अमितला पाहतायत. नॉन स्ट्रायकिंगला रितेश राऊत. ही पार्टनरशिप फोडण्याकरिता दयेश यांचे प्रयत्न राहतील. रन रेट सरासरी चांगली ठेवण्याकरिता रितेश आणि अमितचे प्रयत्न राहतील. धाबा 12 आहेत. धाबा 13 आहेत. कव्हर ड्राईव्हचा क्लास पाहायला मिळतोय. परफेक्ट टायमिंग, जजमेंट, बॉल सरळ जातोय डीप कव्हरला, सीमा पार. क्वालिटी चौकार 4. आज फिटनेस पाहायला मिळतोय. अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत, परंतु अनेक खेळाडू घडवलेले आहेत. हे क्लास असे खेळाडू बनवणं एवढं सोपं नाही मित्रांनो. व्हॉट अ शॉट आणि चेंडू इतिहासामध्ये कॅच. विकेट काढली विकेट टेकन. दया है ना, पहिली विकेट. दया यांनी मात्र काढलेली आहे. विकेट टेकर गोलंदाज. प्रत्येक स्पर्धा विकेट मिळत न त्यावेळी दयाला मात्र आणलं जाते बॉलिंग मार्कवर. ती कामगिरी केली आहे, परंतु रितेशच्या डोक्यामध्ये सुद्धा गेम प्लॅनिंग आहे. लेफ्ट हँड बॅटरला बोलवलंय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं राहील. बॅरिगेटच्या आतमध्ये प्रेक्षक आलेले, त्यांनी कृपया बॅरिगेटच्या बाहेर प्रेक्षक जे टाकले स्टँड त्यामध्ये बसून घ्या. सुरेख फटका आणि इथे कॅच पकडलेली आहे. अब तो गेम प्लानिंग किया क्योंकि सामने दया कमांड है. ट्रिक बॉल हॅट्रिक जर झाली तर वैभव भोईर आणि महेश ठाकरे, महेश मामा गांद्रे यांच्याकडनं 1000 रुपये असतील. आणि हॅट्रिक बॉल दया यांचा आहे. वैभव भोईर आणि महेश ठाकरे, गांद्रे, मामा यांच्याकडनं 1000. विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक करिता चॅम्पियन ट्रॉफी सीझन 3 खूप पारितोषिकांनी गजबजलेली आहे. बक्षीस कमी नाहीतच. हा खेळ नवचैतन्य स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफीचा आहे. हा या ठिकाणी पाहिला आपण, चेंडू थांबत नाहीये, सरळ निघालाय लॉंग स्टॉपला, सीमा रेषा पार, चौकार. बॉल काय घडेल. चांगला बॉल या ठिकाणी फॉलो थ्रू मध्ये फील्ड, हातामध्ये बॉल सापडलेला नाही. एक धावा तर कंप्लीट केली गेली आहे. ही जोडी खूप महत्वाची आहे. अनेक सामने अगदी बघितलं, केचा वाडा टीम जिंकली, अनेक स्पर्धा फायनल असेल
उपफायनल असेल, फर्स्ट सेकंड थर्ड प्राइज कित्येक ट्रॉफी असतील, याच जोडीनं केळीचा पाड्याची आन बान शान राखलेली आहे. गणेश दळवी आणि रितेश राऊत. डॉट बॉल. दयान चढी टाय झाल्या पाहिजे. काय सुपर बॉलिंग केलेली आहे. 2 विकेट काढलेले आहेत. धाबा जरी दिल्या ती 9, परंतु सुरुवात विकेटची केली आहे. स्कोर आहे सॅटिस्फाईड. चांगली धावसंख्या 22. 11 धावांचा रन रेट पहिल्या 2 ओव्हरला. क्या 22 झालेली आहे. सुपर मॅच या ठिकाणी पाहतायत प्रेक्षक. जागच्या जागी थांबलेले आहेत. सामना तेवढा चित्त थरारक आहे. 11 धावांची सरासरीनं वाटचाल आहे. बॅटिंग करताना केळीचा पाडा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. तेवढाच प्रयत्न केलाय प्रिशा 11 केलेली टीमनं 2 विकेट घेताना, परंतु रन रेट हा चांगला आहे. 11 धाबा प्रति ओव्हरला 22 पहिल्या 2 षटकात. तिसऱ्या ओव्हर मध्ये येतोय गोलंदाज प्रतीक. पहिला बॉल. आणि सिंगल धाव या ठिकाणी मात्र पाहतायत, कारण दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी मात्र त्याचबरोबर मिळते. सॉफ्ट हँडचा वापर केला बॅटिंग करताना मिस्टर गणेश दळवी. गणेश दळवी बॅटिंग स्टांजवर आहे. चांगली हाईट आणि या जोडीनं कित्येक पार्टनरशिप, मग 70ची असेल, 75 धावांची असेल, 86 धावांची असेल, अनेक रेकॉर्ड गणेश आणि रितेशच्या नावावर. स्क्वेअर कट शॉट खेळला गेलाय आणि थर्ड सिपला मात्र या ठिकाणी बॉल फील होतोय. त्या ठिकाणी योगेश होते. सिंगलनं मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड 25 या आकड्यावर. चौ बाजूनी या ठिकाणी प्रेक्षक वर्ग सामन्याचा आनंद घेताना tenniscricket.in वर लाईव्ह हजारोचे प्रेक्षक चॅम्पियन ट्रॉफी लाईक आणि सबस्क्राईब चॅनल करतायत, अजूनही वाढतायत. चांगली क्लिअर आहे tenniscricket.in. कल्पेश अल्पेश गोतारणे आणि या बॉलवर धावा येत आहेत किती, तर 2 धावा सिंगल डबल न. पहिल्या 2 ओव्हरला चौकार आले. प्रति ओव्हरला 2-2 चौकार टोकले गेले, एक षटकार आला, परंतु या ओव्हरला 3 बॉलमध्ये 5 धावा आलेल्या आहेत. म्हणजे 10 ते 11चा रन रेट कायम ठेवण्याचा पहिल्या 3 ओव्हरचा चंग रितेशनं बाळगलाय. चेंज ऑफ पेस, स्लोवर डिलिव्हरी, सिनियर समोर ज्युनियरची छाप. यंगस्टर गोलंदाज मिस्टर प्रतीक. बॉलिंग मार्कवर कॅच पकडली, विकेट गेली. प्रतीक शिरवंदे या ठिकाणी मात्र चमकतोय. या डिझे पाहत चॅम्पियन ट्रॉफीचा धमाका. व्हॉट अ मॅच. काय जबरदस्त क्रेज वाढली या मॅचची. धावसंख्या 27. शॉर्ट ड्राईव्ह परफेक्ट गॅप शोधलाय. फिल्डर पोहोचेल का, पोहोचलाय आणि इथे 2 धावा पूर्ण करताय केळीचा पाडाचा रनअप. आणि खेळपट्टीवरच्या धावा हा इतिहास मोठा आहे. 6 धावा
ज्या पद्धतीने षटकार मिळत आहेत, परंतु 5-5 धावा काढण्याचे अनेक रेकॉर्ड घडलेले आहेत. ओव्हरआर्म बरोबर अंडरआर्म मध्ये सुद्धा अनेक रेकॉर्ड खेळच्या पाडायचे आहेत. त्यानंतर ओव्हरआर्म सुद्धा रेकॉर्ड करत गेलेत. प्रथमेश ठाकरे ऑल इंडिया ओपन टीमला पराभूत करण्याचा रेकॉर्ड या मागच्या सीझन मध्ये केलाय. आणि ते धाव घेण्या प्रयत्न, एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न योगेश बॉलवर येत आहेत शॉर्ट कव्हरला. स्कोर वाढतोय सिंगलना आणि धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय. धाव संख्या पाहायला मिळते ती आणि इथे धाव संख्या फलकावर आहे ती 29. बघूया गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. दयेश बॉलिंग मार्कवर पूल केले बॉलला, चेंडू येतोय सीमा पार. षटकार A1 क्वालिटीचा ब्रँड आणि कॅच प्रेक्षकांनी पकडलेली बक्षीस. चला सावली क्रिएशन टी शर्ट आणि रोजगार मिळावा डायरेक्ट स्टेजवर. चला प्रेक्षकांचा मान डायरेक्ट स्टेजवर VIP. कॅच पकडा आणि माना स्टेजवर या. गांधेकर मानही चांगले देत आहेत आणि प्रेमी चांगले देत आहेत, सगळ्यांना माहिती आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. वाट क्रिकेट. षटकाराचे कॅच आणि पारितोषिक मिळवा. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवर. दया आपण या ठिकाणी पाहू शकतायत. पूल केलंय बॉलला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि इथे कॅच. काम तमाम. गणेश दळवी बॅक टू डग आउट. बिग विकेट. बात आहे आपण सुरेख फटका एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघा. रनअप किती स्पीड आहे. इथे आपण जे पारितोषिक प्रेक्षकांना पटकवलंय ते त्याला वितरित करतोय मुख्यमंचावरनं. थर्ड अंपायर रिव्ह्यू रनआउट करिता लाईव्ह आपल्याला मुख्यमंच शो करायचा आहे. आंबेडकर हा प्रेक्षक आहे बघा, तुम्हाला ऑनलाईन दाखवलं जात आहे. तिथे योगेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जात आहे आणि या प्रेक्षकाला हे पारितोषिक तिथे वितरित केलं जात आहे. नरेंद्रनाथ आपल्याला मुख्यमंचाशी संपर्क साधायचा आहे. नरेंद्रनाथ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाडा तालुका अध्यक्ष, क्रिकेट प्रेमी, 40+ क्रिकेटपटू या ठिकाणी कांतिकुमारजी ठाकरे साहेबांचं आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. हा अतिशय फिटनेस अगदी बघितलं आपण कांतिकुमार ठाकरे आजही पाहायला मिळत आहेत. इट्स अ विकेट आणि परफेक्ट या ठिकाणी रिव्ह्यू थर्ड अंपायर करिता रनआउट करिता क्रुशियल मोमेंट होती. निखिल भोईर यांनी मात्र घेतलेला आहे. निखिल बागुल, निखिल भोईर पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत.
नक्कीच बरं, हसमुख पाटील, दिनू राऊत, अमर पाटील, सौरभ अडकमोळ या ठिकाणी पाहायला मिळतात पंच या स्पर्धेकरिता. निखिल भोईर यांचे खास पंच टीम या स्पर्धेकरिता चॅम्पियन ट्रॉफी सीझन 3 पाहायला मिळते. मोठ्या मोठ्या स्पर्धा हसमुख पाटील, सौरभ अडकमोल, दिनू राऊत आणि अमर पाटील यांनी केलेले आहे. ऑन साइडला मात्र या ठिकाणी पाहतात बॉल येतोय, बॉल मिस फील्ड प्रमोट करणं झालाय. दुसरी धाव आणि इथे मात्र थ्रो येईल. खर्राब फिल्डिंग, लूज फिल्डिंग. धावसंख्या बळकावर 2च्या बढतीनंतर 39 अशी फिल्डिंग जर राहिली तर 50 पर्यंत जायला हरकत नाही. आणि मग रितेश राऊत यांचं गेम प्लॅनिंग ही पाहायला मिळेल. प्रथमेश ठाकरे ऑल इंडिया टीमला पराभूत करणार संघ केचा वाडा. पूल केलाय, हवेमध्ये बॉल धावत राहत आहे, त्या ठिकाणी हार्ड कॅच आहे आणि विकेट. वडा कॅच. आणि इथे पाहिलं आपण तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना करण पाटील. विकेट आतापर्यंत गेलेल्या केळीच्या बड्या टीमच्या 6 विकेट, परंतु बाद झाले. पहिले 2 विकेट ज्या पद्धतीने पाहता आपण षटकार ठोकून बाद झाले, त्यानंतर 5-4 धावा करताना बॅटर बाद झाले. आणि आता या ठिकाणी न्यू बॅटर करण पाटील, एक रायझिंग खेळाडू, उभरता सितारा, वाडा तालुक्यातील खेळाडू केळीचा बडा टीम मधील. स्ट्राइक एंडला बॅटर आहेत सागर, स्ट्राइकला प्रमोद आहेत. प्रमोद बॉलिंग मार्कवर आहेत. महेंद्र स्ट्राइकला, महेंद्र या ठिकाणी सिनियर आहे, ज्युनियर करण आहेत, तर गोलंदाज प्रमोद. दहेश ठाकरे यांनी 2 षटकांमध्ये 19 धावा देताना 4 विकेट घेतलेले आहेत. महत्वाची भूमिका या 6 विकेट काढण्यामध्ये, 4 विकेट घेण्याची जबाबदारी दहेश ठाकरे यांची आहे. कर्तव्य दक्ष गोलंदाज. आणि आता प्रमोद अंतिम षटक. ऑन साइडला बॉल या ठिकाणी स्क्वेअर लेग डीप बॅकवर्ड कडे येतोय. सिंगल धाव या बॉलवर येते. सिंगल धावेने धावसंख्या फळकावर मात्र आकडा जाऊन पोहोचतोय 40 या धावसंख्येवर. हळूहळू केळीचा संघ फायटिंग टोटल मध्ये येतोय. 30 बॉलची गेम आहे. 30 बॉलच्या गेम मध्ये धावा 40 झालेल्या आहेत. अजूनही 5 बॉल 30 बॉल पैकी बाकी राहत आहेत. 25 बॉल मध्ये 40 धावा आलेल्या आहेत. क्लास फटकाय, काय बघा, रायझिंग खेळाडूचा दणका. चेंडू सीमा पार, कव्हर ड्राईव्ह, चौकार 4. टायमिंग, टेम्परामेंट, प्रेझेन्स ऑफ माइंड खूप महत्वाचं. फिजिकल स्ट्रेंथ महत्वाची आहे. तुमच्यामधली ॲबिलिटी महत्वाची आहे. आणि सर्वात महत्वाचा स्टॅमिना या गेम मध्ये. आणि हा बॉल आगळा वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न अक्कूची आठवण करून देताना ठाणे ब्रँड. आणि त्या रनआउटची विकेट. करण बाद, बॅक टू डग आउट. नो वर रनआउटची विकेट. चांगला बॅटर बाद होतोय. रायझिंग यंगस्टर आहे, परंतु चमक दाखवली, छाप टाकली आहे. चॅम्पियन ट्रॉफी मध्ये येणं, खेळ दाखवणं आणि चमकणं एक मोठा कारनामा असतो. आणि हा कारनामा या खेळाडूने केलाय. चार बॉल बाकी राहत आहेत.
लोअर फुल टच बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. फिरकीची चमक दाखवतोय गोलंदाज, अनुभव दाखवतोय मिस्टर प्रमोद. सुपर मॅच. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर्स करिता प्रसाद पाटील, प्रशांत पाटील आपटी यांनी सायकल आणि ट्रॉफी ठेवलेली आहे. कोण पटकवणार बघूया. डॉट बॉल. स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं स्वराज्य निर्माण करणं हे छत्रपती शिवरायांनी शिकवलं. कुठल्याही क्षेत्रात जा, अस्तित्वावर टीका. स्वराज्य ट्रॅक्टर अगदी गांधीच्या स्टॉपवर शेतकऱ्यांनी जरूर भेट द्या. शेतीचा विकास होईल. योगेश देसले आणि आमचे स्वप्नील घागज तुमची वाट पाहत असतील. आणि हा बॉल पुन्हा एकदा लगातार डॉट वर डॉट. प्रमोदनं आज अनुभव काय दाखवून दिलेला आहे. प्रत्येक मॅच, प्रत्येक क्षण वेगळे असतात, परंतु काही समोर येणारे क्षण असे जगा की त्या क्षणाने वाटला पाहिजे की काय लाईफ जगतोय, काय खेळ करतोय. इथे प्रमोद 3 बॉल डॉट केलेत. आता शेवटला बॉल सुटलाय, बॅट ही सुटलेली आहे. डॉट बॉल कडे बॅटर हैराण, परेशान, बेहाल, अजिबो गरीब अवस्था आणि इनिंग समाप्त. या डीजे एका मॅच मध्ये 46, एका मॅच मध्ये 47 आणि पुन्हा या मॅच मध्ये स्कोर होतोय 46. 46 हा आकडा आज गाजतोय. आणि 47 धावांची गरज. टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील अक्षय पांडव आणि टीमला आमंत्रित करूया. जय श्रीराम गौरापूर वर्सेस दुपारेपाडा. सोपान स्फूर्ती दुपारेपाडा. चला कॅप्टन बी फास्ट. नेक्स्ट इनिंग मध्ये काय घडामोडी घडते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. खेळ असतो, कुणाचाच मेळ बसत नसतो. खेळ असतो, कुणाचाच मेळ बसत नसतो. जे काही ठरवत असतो वेळ ठरवतो. पात्रा ऐकत राहा tenniscricket.in वर. या डीजे चला बोट टीम कॅप्टन्स आपल्याला टॉस करण्याकरता जॉईंट व्हायचे. सन्माननीय स्वप्नीलजी घागज साहेब जे आपल्यासोबत टॉस बॉक्स मध्ये ते उपस्थित असतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ही नाणेफेक करणार आहोत. श्रीराम गौरापूर ज्यांनी कॉल दिलाय, छापा आणि इथे काटा आलाय. धन्यवाद. दोन्ही मान्यवरांना आमची विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामधनं या सामन्याचा आनंद घ्या. टॉस जिंकलाय, काय निर्णय घ्यायचे? क्षेत्ररक्षण. पहिल्यांदा फिल्डिंग करायची आहे. याआधी खूप सारे कॅप्टन जे टॉस जिंकले, ज्यांनी पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला. इथे दुपारपाडा संघ ज्यांनी नाणेफेक जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला. काय विशेष कारण आहे तुम्ही या फिल्डिंगचा निर्णय घेताय? कारण पहिली मॅच आम्ही चेस करताना जिंकलोय. त्याच निर्णयाबरोबर कंटिन्यू असेल. कसं वाटलं पहिली मॅच खेळले डे मध्ये, आता नाईट मध्ये दुसरी मॅच खेळण्याची संधी मिळते. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? डे नाईट दोन्ही फॉर्मॅट मध्ये खेळण्याची संधी या स्पर्धेने दिली आहे. खूप छान वाटलं खेळून दुपारी. आता रात्री बघू कसं वाटतं ते. शुभेच्छा असतील आपल्याला. दुपारचा आनंद घेतलाय, रात्रीचा आनंद घ्यायचा. रोहित सेम परिस्थिती आहे. नाणेफेक जिंकून काय निर्णय असता श्रीराम स्पोर्ट्स गौरापूर? बॅटिंगच. बॅटिंग करायची होती म्हणजे जे हवं होतं ते मिळालंय. काय टार्गेट चाललंय डोक्यामध्ये? जे टार्गेट 10 फलकावर लागलं तर इथे गौरापूरकरांना विजय सोपा होईल. नाही, टार्गेटचं असं काय नाही, आम्ही ट्राय करू 60च्या आसपास.
शुभेच्छा असतील आपल्याला. इथे टॉस झाला, टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो टीम दुपारेपाडा. आज वेगळी गणित पाहायला मिळते. खेळपट्टी रंग रोज बदलते. याचं नितांत उदाहरण कालच्या डे नाईट मध्ये पहिल्या 3 ओव्हरला स्कोर कमी व्हायचा, शेवटच्या 2 ओव्हरला स्कोर 25-30 यायचा. आज पहिल्या 3 ओव्हरला स्कोर बनतोय, शेवटच्या 2 ओव्हरला मात्र स्कोर बनत नाही. काल बनत होता, आज बनत नाहीये. म्हणजे खेळपट्टी निखिल भोईर यांनी एक चांगली बनलेली आहे, यात काही शंका नाहीये. बॅटर आणि बॉलरसाठी न्याय देणारी खेळपट्टी म्हणजे नवचैतन्य स्पोर्ट सीझन 3 चॅम्पियन ट्रॉफी. समान न्याय. रितेश राऊत बॉलिंग मार्कवर ब्रँड वाडा तालुका क्रिकेटचा आहे. ऑल इंडिया ओपन क्रिकेट स्टार प्रथमेश ठाकरे ओपन टीमला पराभूत करणार संघ केईचा पाडा. या सीझन मधील इतिहास मोठ्या संघाच्या विरोधात रचणं एक मोठी गोष्ट असते मित्रांनो. शिवरायांनी रचलेला इतिहास आज महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलाय पुन्हा एकदा. वाईट बॉल आणि या ठिकाणी अपीलचाही सन्मान केला पंचांनी आणि निर्णयाचाही सन्मान मात्र ठेवला. वाईट बॉल. अपील सुंदर होता परंतु डिसिजन परफेक्ट होता, हे दर्शवणारी भूमिका हसमुख पाटील पंचांची. मजबूत अनुभव पंच या ठिकाणी पाहतायत. गोलंदाज बॉलिंग मार्कवर रितेश राऊत. पुन्हा एकदा पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मधील पहिला बॉल. चांगला स्ट्रोक, चेंडू जातोय डीपला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॉल थांबेल की नाही, थांबत नाही. सीमा पार चॅम्पियन ट्रॉफी चौकार. धावसंख्या 5 फळकावर पाहायला मिळते. पहिला बॉल वाईट टाकला, त्यावर चौकार आला. 5 धाबा मिळत आहेत, 5 बॉल बाकी राहत आहेत. पहिलं षटक रितेशचा विकेट टेकर, गेम प्लॅनर आहे. चेंज ऑफ पेस या ठिकाणी मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 2 बॉल, 1 बॉल डॉट, 1 बॉल चौकार आहे. धावसंख्या 5 आहे. 47 धावा करायचे आहेत. संघर्ष मोठा आहे. अजून 28 बॉल आणि 42 धावा. सामना बॅलन्स, सामना स्थिर. गोलंदाज रितेश राऊत कैचा पाडा. आणि या ठिकाणी पाहिल्यापर्यंत शॉर्ट लेगला बॉल फील्ड झालाय. 1 धाव कव्हर झाली आहे. धावा 6 फळकावर येत आहेत. ही मॅच प्रत्येक डॉट बॉलला केईचा पाडा खेचण्याचा प्रयत्न करेल विकेटला. तर हीच मॅच प्रति ओव्हरला मोठे फटके घेऊन जवळ घेण्याचा प्रयत्न मात्र प्रिशा 11 केरली संघ करेल. यापुढे जय हनुमान, जय श्रीराम, गौरापूर वर्सेस सोपान स्मृती दुपारेपाडा. तयार राहा. दर्जेदार बॉल, क्वालिटी बॉल. त्या ट्रिकचे बॉल स्लोवर टाकताना आपण पाहिलं ISPL ला, आपण पाहिलं लाखाच्या स्पर्धा जिंकताना, आपण पाहिलं बिग बॅशला. गोलंदाज तयार. पोल केलंय बॉल लावेमध्ये, बॉल काढली विकेट. रितेश राऊत विकेट टेकर गोलंदाज पुन्हा एकदा नाव गाजेल या विकेटनं चॅम्पियन ट्रॉफी मध्ये, या मॅच मध्ये. या डीजे पंचवीस मध्ये आपलं नवचैतन्य स्पोर्टच्या वतीनं हार्दिक स्वागत. उमेशजी लोखंडे, वाडा सिटी, वेलकम.
वडा मॅच. एका बाजूला चौकार पाहायला मिळत आहे, दुसऱ्या बाजूला विकेट सुद्धा येत आहेत. संघर्षाचा शंखनाद करणारे विकेट रितेश राऊतनं घेतली. गोलंदाज बॉलिंग मार्कवर आता मात्र पाहायला मिळतोय जयदीप पाटील. चॅम्पियन ट्रॉफी आम्हाला खेळायची, चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आम्हाला चमकायचंय. अनेक महिन्यांपासून आपण या ठिकाणी चर्चा व्हॉट्सअपला यंगस्टर खेळाडूकडनं पाहत असायचो, रील्स. बॉल चॉईस साठी यायचंय दुपारबडा टीम. अंपायर पहिल्या ओव्हरचे बॉल काउंट आपण या ठिकाणी करूया. पहिला बॉल वाईट बॉल, त्यानंतर पहिल्या बॉलला चौकार, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल सिंगल, चौथा बॉल डॉट आणि पाचव्या बॉलला विकेट. एक बॉल बाकी. तर नक्कीच आपण आहोत चॅम्पियन ट्रॉफी. संपूर्ण पाहतायत या ठिकाणी आले सगळे क्रिकेट रसिक, मग या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण असतील, सरकारी कर्मचारी असतील, चाकरमान्य असतील, वाडा तालुक्याच्या बाहेर आलेले आमचे पाहुणे प्रेक्षक असतील, सर्वांचं नवचैतन्य स्पोर्ट गांजरे मंडळाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. गोलंदाज तैयार, बॉलिंग मॅच पर राइट आर्म ओव्हर द विकेट. खराब फिल्डिंग, क्रॉस धावत आला, सोपा कॅच सोडला गेलाय आणि एवढा क्रॉस येणं अंदाज बांधता आलेला नाही फिल्डरला आणि इथे मध्ये जातोय चौकार. आणि या ठिकाणी पक्षा आपण लाईव्ह मध्ये प्रेक्षक पाहायला मिळत आहेत टेनिस क्रिकेट .in वर. कॅमेरा पब्लिक कडे ये डीजे. बाबा याकरिता बॉलर ओरडत असतो आणि कॅच होण्याकरिता फिल्डर धावत असतो. त्या फिल्डरलाही वाटतं की मला कॅच मिळालं पाहिजे, कॅच सोडावं म्हणून कुठला फिल्डर पडत नसतो. ती डाय ती कॅच घेण्यासाठी असते. आणि मित्रा, क्रिकेट ही फक्त मॅच जिंकण्यासाठीच मेहनत असते, ही मॅच जिंकण्यासाठी मेहनत असते. बघूया गोलंदाज तैयार, बॉलिंग मार्कवर. आणि या ठिकाणी पाहायला आपण चेंडू जातोय थर्ड मॅन कडे पाहतोय, वाट क्रिकेट. चौकारांवर चौकार आले, 2 बाउंड्रीज मिळाल्या. स्कोर होता कुठे आणि आला कुठे पहा. 47 धावा करायच्या आहेत, स्कोर बनलाय 14. स्पीडअप करा मॅच. मी थांबत नाही, तुम्ही थांबू नका. चॅम्पियन ट्रॉफीचा धमाका प्रेक्षकांना एक आनंद या ठिकाणी मिळतोय. लॉंग स्टॉप कडे बॉल मारताना आता चेंडूही थांबत नाहीये, चेंडू सीमारेषा पार, चौकार. नॉन स्टॉप खेळ घेतला या डीजे. जयदीप पाटील, पल्लू स्कूप आणि चांगली बॉलिंग.
जयदीपनं काढली विकेट, फलंदाज बाद. पंचच्या सूचना देतील तर पालन करायचंय, याची नोंद घ्यायची आहे. स्ट्रिक्टली वॉन. काही जपाटा टीम आपण जास्त वेळ घेत आहेत. गोलंदाज तयार, जास्त वेळ घेऊ नका. रितेश राऊत बी फास्ट. प्रति ओव्हरला 5 मिनिटं फक्त असतील, याची नोंद घ्या. सामना रंगतदार आहे. 47 धावांची गरज. स्कोर झालाय 18 धावा. 15 बॉल मध्ये 18 धावा झालेल्या आहेत. सामन्याची उत्कंठा शिगेल आहे. अगदी बघितलं आपण, 9 बॉल मध्ये 18 धावा झालेल्या आहेत. रन रेट चांगला आहे. जी सुरुवात केली होती ना केजबारा टीमनं, त्याच तोडीस तोड सुरुवात आहे. दुसऱ्या ओव्हरचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि पहिल्या 3 बॉलला 2 चौकार ठोकलेले आहेत. विकेटही काढलेली आहे जयदीपनं. सामना तोडीस तोड, 50-50 चान्स वाला. कव्हरचा क्लास फटका. या ठिकाणी मात्र डीप कव्हरकडे मात्र बॉल जातोय. चेंडू होतोय, दंड करा, सीमा रेषा पार. चौकार 4. मॅच 3 चौकार आलेत 4 बॉल मध्ये. म्हणजेच किरवली संघ आता मात्र जोरदार कामगिरीने वाटचाल करतोय. प्रिशा 11 किरवली 27 धावांचा पाठलाग करताना 22. आणि इथे एक धाव बघा. 3 चौकार आले. सिंगल सुद्धा स्ट्राईक रोटेट न धावा येऊ शकतात, ते घेत आहेत. 23 या आकड्यावर पोहोचलेली आहेत. दुसऱ्या षटकामध्ये भरीव कामगिरी आहे, कारण 5 बॉल मध्ये आतापर्यंत 13 धावा आलेल्या आहेत. रन रेटनं मॅच चालू आहे. 11 बॉल आणि धावा 23 बनवलेले आहेत. लॉस ऑफ विकेट 2. बॉटमॅनचा वापर करताना या ठिकाणी क्लास पाहायला मिळतोय. आणि इथे एक धाव. दुसऱ्या धावेची रिस्क घेतलेली आहे. विकेट. बॉलवर नजर नव्हती बॅटरची. बाद. गॉन. नो मीटिंग, नो मीटिंग. केईसा बाळा टीम बी फास्ट. 4 आपल्या अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. 18 बॉल बाकी राहत आहेत. पहिल्या 2 ओव्हरला 24 धावा. वाटतं क्रिकेट. क्रिकेटच्या नावात क्रिकेटचा अर्थ दडलाय मित्रांनो. सी फॉर मयुरेश मनोरे. मयुरेश चायवाला, वाड्यातील फेमस चायवाला, आणि यांचं आगमन झालंय. मयुरेशजी मनोरे, वेलकम VIP डायस. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी दुबईमध्ये इंडियन चायवाला याचं एक नाव आहे, स्टॉल आहे. आणि महिन्याचं उत्पन्न 5 करोड दुबई या ठिकाणी एका चायवाल्याचं आहे. म्हणजे मित्रांनो, आपला बिझनेस, आपला व्यवसाय आपण किती पब्लिसिटीने मोठा करतो हे मात्र वाडा सिटीमध्ये फेमस चायवाला मयुरेश मनोरे चायवाला. वेलकम VIP डायस. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. हा बॉल पाहिला आपण गुडलेट पण पडताना मात्र तेवढासा राईज नव्हता मिडल जायला. विकेट किपरच्या हातामध्ये दळवी यांच्या डॉट बॉल. गणेश दळवी. रितेश आणि गणेश जाणतायत की हे षटक खूप निर्णायक आहे, कारण तिसऱ्या ओव्हरमध्ये रन रेट थांबला गेला तर मात्र प्रेशर पुढच्या 2 ओव्हरला येईल. आणि जेव्हा प्रेशर येतो तेव्हा बॅटर हा
आतापणानं वेगळे शॉट खेळायला भाग पाडलं जातं. गोलंदाज तयार आणि पहिला बॉल डॉट केले, भाग पाडलं, विकेट काढली, फलंदाज बाद. रितेशची करामत, पहिला बॉल डॉट प्रेशर मध्ये बॅटरला आणलं आणि ओव्हर पिच बॉल देताना कॅच फिल्डर ठेवला होता डीप लॉंग ऑनला, विकेट. मॅच टायमिंग अंपायर आपण या ठिकाणी दोन्ही टीमला वॉर्न करा. या अगोदर केजबार टीमला वॉर्न केलंय. 2 बॉलचा खेळ झालाय. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलला विकेट. रितेश राऊत मॅच खेचण्याचा प्रयत्न करतायत. 47 टार्गेट आहे, धावा झालेल्या 24. आडव्या बॅटनं ऑन साइडला शॉट खेळलाय, एक धाव मात्र मिळते. चांगला स्ट्रोक आल्याबरोबर या ठिकाणी एक धाव कंप्लीट. राहुल या ठिकाणी बॅटिंग साठी आलेले आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय. रितेश राऊत बॉलिंग मार्कवर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. क्रिकेट बरोबर आपण व्यावसायिक असलं पाहिजे, कारण क्रिकेट हे माध्यम टेनिसचं जरी असलं तरी सुद्धा आपण बिझनेस करून क्रिकेट खेळलं पाहिजे. हे चॅम्पियन एंटरप्राइज दाखवून दिलाय. आहा, व्हॉट अ शॉट, टायमिंग प्रॉपर आणि बॉल जाते सीमा पार, चौकार. चौदा बॉल आणि 18 धावा. मॅच अजूनही फाईटलाच आहे. 14 चेंडू 18 धावा. व्हॉट शॉट या ठिकाणी बाद धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव कंप्लीट आणि आता स्कोर पाहिला आपण तर पोहोचलेला आहे 30 या धावसंख्येवर. आणि एकंदरीत बघितलं 5 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या मात्र या ठिकाणी 30 आहे. अजून एक बॉल शिल्लक राहतो या तिसऱ्या ओव्हरचा. व्हॉट अ मॅच. आणि इथे बघा रितेश राऊत मॅजिक फिंगर गोलंदाज, ये जलवा. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या मुख्य मंचावर सामना आहे. आता मात्र टार्गेट शिल्लक राहत आहे 12 बॉल 17, 12 चेंडू 17 धावा. बारा चेंडू 17 धावा. चल घाई करा, नो वेटिंग. ओम साई वेल्डिंग वर्क्स प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी प्रोपरायटर राहुल ठाकरे, अविनाश ठाकरे यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर कमल जैन मालिकावीर अँड्रॉइड मोबाईल, जैन ट्रेडिंग मोबाईल यांच्याकडे आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅच गिफ्ट हॅम्पर. उत्कृष्ट गोलंदाज शूज प्रोपरायटर संदेश पाटील गांधरे यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज सायकल प्रोपरायटर प्रशांत पाटील आपटी यांच्या माध्यमातून. टार्गेट ट्युटोरियल्स, न्यू नॅशनल ज्वेलर्स प्लेअर ऑफ द डे प्रत्येक दिवसासाठी
क्वालिफाय झालेल्या 6 संघांसाठी सोन्याचे नाणे अशी भरपूर सारी पारितोषिक आहेत. पुल केले बॉलला, बॉल जातोय हातात, डीप मिड विकेटला कॅच. विकेट, मोमेंटेबल विकेट. व्हॉट अ गेम. पात्र ही मॅच खासम खास होणार आहे या डीजे. पाच बॉल ना या मॅचच्या खऱ्या अर्थानं आठवणीत राहतील. 11 चेंडू 17 धावांची का गरज आहे, परंतु आकड्यामध्ये खचरा आहे. 11 चेंडू 17. गोलंदाज तयार. गोलंदाज पाहता आपण या ठिकाणी करण विपुल आले बॅटिंगसाठी. आणि इथे पाहिलं आपण तर हा बॉल पंच दर्शवतोय हसमुख पाटील. वाईड बॉल. अटी तटीला अवांतर धाव. बघूया गोलंदाज तयार. 11 चेंडू 16 धावांची गरज. आणि हा बॉल बघा किती बॅकअप आहे. डॉट बॉल. 10 बॉल 16 धावा. सामना 50-50 लेवलला आहे, कारण विकेट गेले आतापर्यंत आम्हाला स्कोर दर्शवतायत 6 विकेट. जेवढ्या विकेट खेळच्या टीमच्या ज्या पोझिशनला गेल्या होत्या तेवढ्याच विकेट किरवली संघात सुद्धा गेलेल्या आहेत. सामना 50-50 बॅलन्स. आणि 2 धावा येतील का या बॉल शॉटवर. बॉल हातामध्ये ठेवला आणि 2 धावा येत आहेत. एक धाव वाचवणं गरजेचे. 3 फिल्डर मागे बॅकअपला होते आणि धावसंख्या बळकावर मात्र आता हवी आहे. 9 बॉल आणि विजयासाठी 14 धावा. 6 विकेट लॉस या ठिकाणी किरोली संघ आहे. 6 गडी बाद झालेले आहेत. बॉल 9 आहेत आणि धावा 14 करायच्या आहेत. हृदयाची ठोके वाढतील की वाढवले जातील या मॅच मध्ये कुणाचे. इट्स अ शो टाइम. फुलटॉस बॉल बीट होतात. विकेट गेलेले आहेत त्यामुळे आता संकट दोन्ही टीम वर सुद्धा आहे. परंतु या डॉट बॉल न कैद बडा टीम थोड्या आत्मविश्वासाने पुढे येताना मॅच वर. आता धावा 14. बॉल शिल्लक आहेत 8. हे 2 बॉल खूप महत्वाचे. या 2 बॉलला केरीला धावा कराव्या लागतील, अन्यथा पुढच्या ओव्हरला रन रेट मोठा राहील. आणि प्रिशा 11 किरोली संघासमोर आव्हान. चांगला स्ट्रोक, चांगली कॅच. व्हॉट अ कॅच. टर्निंग पॉइंट ऑन द मॅच. मेन बॅटर बाद. पाठवत्या अपेक्षेने तो खेळला नाही. 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा करता आलेल्या आहेत. हे 4 बॉल या मॅचचे टर्निंग पॉइंट राहतील की नाही येणारी वेळ ठरवेल. पण क्रिकेटमध्ये जे घडलं यापेक्षा काय घडवायचंय हे जो मनात ठेवतो तो मैदानाच्या आत विजेता होतो. आयुष्यामध्ये जे काय घडलं ते सोडा. काय करायचं त्यावर कॉन्सन्ट्रेट करा, तुम्ही यशस्वी व्हाल. युद्धात आणि प्रेमात जरी सर्व काही माप असलं तरी जे आलं ते आपलं आणि जे गेलं ते संपलं हे मनात ठेवावं लागतं. गोलंदाज तयार. सामना रंगतदार.
डॉट बॉल का ऑल इंडिया ओपन टीम प्रथमेश ठाकरे यांना केजापाडा टीमनं पराभूत केलं होतं कसं तर हे असं प्रेशर आणून विकेट काढून काढून तीन का हराते. कम ऑन डीजे बजाओ गाना. नो मीटिंग केजरीवाल टीम पंच हसमुख पाटील यांनी वॉर्न केलं. दुसरी वॉर्निंग. केतन म्हात्रे या इंडिया मधील स्टार क्रिकेटर ज्याच्या नावावर 6 कार्स आहेत, ज्याच्या नावावर 33 बाईक आहेत. रायगड टेनिस केतन म्हात्रे येतोय. इथे पारितोषिक आलंय सन्माननीय रितेश घाग यांच्याकडनं. दोघांना पारितोषिक आहे म्हणजे ते मिळेलच 1500 रुपये. जर गोलंदाजानं या धावा डिफेंड केला तर त्याच्याकरता 1500 रुपये आणि फलंदाजानं या धावा बनवल्या तर फलंदाजाकरता 1500 रुपये हे पारितोषिक त्यांच्याकडनं आलंय. आणि लवकरच केतन म्हात्रे पुढच्या 2027 पर्यंत 50 बाईक पूर्ण करणार आहेत. या ठिकाणी पाहता आपण धावण्याचा प्रयत्न केला, एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न काय घडेल. टेनिस क्रिकेट .in एक ब्रँड आहे आणि टेनिस क्रिकेट प्रमाणे बनण्याचा प्रयत्न अनेक करतायत. आणि इथे पाहताय आता 5 बॉल आणि 13 धावा. स्वराज्य निर्माण करा शिवराय यांनी म्हटलंय. गुलाम होणारे लाखो असतात. दया यांना 500 रुपये कांतिकुमारी ठाकरे यांनी षटकार करता. तो षटकार खूप महत्वाचा या मॅच मध्ये मोटिवेशन दिलंय. गोलंदाज बॉलिंग मार्क वर आहे पंकज. हा तर ठेवणीतला गोलंदाज आहे. रितेश सर्जांचा खास हुकमी एक काय हा गोलंदाज. दुसरा बॉल. सिंगल न फार काही होणार नाहीये. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे आणि इथे 2 धावा पूर्ण. खराब थ्रो. जेमतेम सावरला गेले. तिसरी धाव मिळाली असती. जीवाचा रान आणि जीवाचा अटापिटा आई वडील मुलाला त्याचं फ्युचर घडवण्यासाठी करतात आणि मैदानाच्या आतमध्ये खेळाडू टीमचं गावाचं नाव होण्याकरता जिंकतात. ही मेहनत लागलेली आहे. किरवली की केजापाडा. हु इज द विनर. लांब कॅच हार्ड आहे. प्रयत्न इथे 2 धावा येतील का. पुन्हा एकदा 2. ओ माय गॉड 2 धावा येत आहेत. आणि गणेश दळवी यांचा जीवाचा रान आटापिटा विकेट किपरचा पहा. धाव फलक मात्र पोहोचतोय. पहिल्या 3 बॉलला 5 धावा आलेल्या आहेत आणि आता उर्वरित 3 बॉल मध्ये 9 धावा हव्या आहेत. कांतिकुमारजी ठाकरे महाराष्ट्र विमान सेना वार तालुका अध्यक्ष यांचं बक्षीस बरोबर लावलं गेलं दयांना. तो षटकार आला तर प्रिशा 11 किरवली मॅच मध्ये येणार. हा बॉल महत्वाचा. काय घडेल. आणि विकेट महत्वाच्या बॉलवर महत्वाची विकेट. दया अब नहीं है. आउट गॉन बॅक टू डग आउट. बघूया गोलंदाज तयार. सामन्याची चुरस्ता लागलेली आहे. 2 बॉल 9. फुल टॉस आणि इथे मॅच फिरवलेली आहे. बाउंड्री अडलेली आहे. ओ माय गॉड 2 धावा आलेले आहेत. व्हॉट अ मॅच. टाळ्या वाजवा सामना आवडला असेल तर. एक चेंडू 7 धावा झालेले आहेत. 1 बॉल 7 धावा कित्येक वेळा अनेक स्पर्धांमध्ये झालेले आहेत. 500 रुपये षटकाराचे मिळवतील का षटकार टोकून. बॅटर
योगेश पाटील कंपल्सरी चेसिंग आहे, परंतु षटकार कांतिकुमार ठाकरे यांना पाहायचं आहे. 1 बॉल 7 धावा. लांब षटकार ठोकतील का योगेश? बघा दडपण षटकार ठोकू द्यायचं नाही. बॉलरला सुद्धा अस्तित्व आहे. चॅम्पियन ट्रॉफी आहे. tenniscricket.in आहे. ज्या टेनिस क्रिकेट मध्ये स्टार बनायचं आहे त्या tenniscricket.in युट्यूब लाईव्ह वर मॅच आहे. देश पाहतोय चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा थरार. म्हणतात ना रग लागते, परंतु रग आणायला सुद्धा रग निर्माण करावी लागते. गोलंदाज तयार, दम लागतो आणि क्रिकेट खेळायलाही दम लागतो. दम दाखवलाय दमखम गोलंदाजानं. मॅच खेचली. ठेवणीतला गोलंदाज भरोशाला जागला मिस्टर पंकज. वाट बॉलिंग आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. संघर्षाचा शंखनाद करणारा खेळाडू. ऑल इंडिया ओपन टीमला असंच पराभूत केलं होतं. केईचा वाडा ब्रँड वाघ ज्याला क्रिकेटचा वाडा टेनिसचा म्हणतात, रितेश राऊत मॅन ऑफ द मॅच. विनर प्ले